तर मुलांनो बघा, हे आपल्या शाळेमध्ये कशाचं झाड आहे? शेवगाच्या शेंगा. तुम्ही खाता ना सगळे? कधी मध्ये आपण बाजारातून शेंगा आणतो, शेवगाच्या शेंगा, आणि त्याची भाजी आपण खातो, बरोबर आहे की नाही? किती भाव असतो त्याला? 50 रुपये, 60 रुपये पावशेर, 200 रुपये किलो, 140 रुपये किलो एवढ्या महाग्याच्या शेंगा भेटतात. म्हणजे सरासरी जे चिकन असतं, बॉयलर कोंबड्या, तुम्ही मांस, मासे, मटण खाता ना, त्याचाच भाव आता या शेवगाच्या शेंगाला झालेला आहे. कारण का बरं? या शेवगाच्या शेंगामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे. आता बघा, कॅल्शियम एवढं महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. आता एक वय झालं 40-50 वर्ष, तर माणसाचे काही चालायला त्रास होतो, चालायला त्रास होतो. आपण दवाखान्यात गेलो का, सगळे डॉक्टर गुडघ्यामध्ये असे इंजेक्शन देतात, पेन किलरचे इंजेक्शन देतात. थोडे दिवस आपल्याला चांगलं वाटतं आणि पुन्हा गुडघे दुखायला सुरुवात होते. कारण काय असतं, 40-50 वर्ष झाले तर आपल्या हाडामधला कॅल्शियम कमी होतो, म्हणून आपले हातपाय दुखायला लागतात. तर हे असं होऊ नये, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची पातळी व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणून आपण काय खायला पाहिजे? शेवगाच्या शेंगा. तर याचा विचार करून आपल्या शाळेमध्ये आपण किती झाडं लावलेले आहेत? 20 झाडं लावलेले आहेत. किती झाडं लावलेले आहेत? 20. तर बघा, आपण काय केलं मागच्या महिन्यामध्ये? त्याच्या वरचे सहजानाच्या फांद्या होत्या, आपण ते कट केल्या आणि बघा दिसतायत ना, बघा दिसतायत ना, याला भरपूर अशा फांद्या आलेल्या आहेत. तर याचा फायदा काय होईल? ज्या वेगवेगळ्या फांद्या आहेत ना, त्याच्यावरती जास्त शेंगा लागतील. जर एकच फांदी सरळ गेलेली राहिली असती तर त्याला शेंगा कमी आल्या असत्या, बरोबर आहे की नाही? आता जास्त फांद्या, जास्त शेंगा, आणि सगळ्यांना खायला भेटणार, बरोबर आहे की नाही? मग जर या शेंगा आल्या तर आपण शाळेमध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवू. काय बनवू? आणि मग सर्वांना खायला भेटणार. मग सर्वांनी काय करायचंय? आपल्या शाळेमध्ये लावलेल्या शेवग्याच्या झाडाची काळजी घ्यायची. किती झाड आहेत आपल्या शाळेमध्ये बेटा? 20 झाड आहेत.